नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे धर्मश्री विज्ञान या आपल्या प्रिय यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणारी एक अतिशय महत्त्वाची तिथी म्हणजे त्याला दीप अमावस्या असे म्हणतात। अनेक घरामध्ये या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। पण ही दीप अमावस्या का साजरी केली जाते, याच्या पाठीमागे काय रहस्य, काय शास्त्र, काय याच्या सगळ्या गोष्टी, आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, ही सगळी माहिती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर बघूया काय। सर्वप्रथम दीप अमावस्या म्हणजे काय हे समजून घेऊया। आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे म्हटले जाते। श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी ही अमावस्या येते, म्हणजे शेवटचा आषाढ महिन्याचा दिवस। भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला अत्यंत पवित्र असे म्हटलं झालं आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला अत्यंत पवित्र मानले जाते, कारण दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान, सकारात्मकता देणारं दैवी शक्तीचं एक प्रतीक आहे। शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे ने, हा एक शब्दशः अर्थ होतो। दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व जे काही दिवे आपल्याकडे आहेत, समया आहेत, निरंजन आहेत, त्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। कारण संपूर्ण वर्षभर हे दिवे देवपूजेमध्ये वापरले जातात। नानाविध देवांची आरती करण्यासाठी आपण वापरतो। मग आता प्रश्न पडतो की दिव्यांची पूजा का करावी? दिवा हा केवळ एक प्रकाश देणारं साधन नाही। हिंदू धर्मामध्ये दिव्याला एक लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे। घरात नियमित दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मकता वाढत असते। असे म्हटले जाते, दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता एक व्यक्त करतो। ज्या वस्तू आपल्याला सेवा देतात त्यांचा सन्मान करण्याची एक प्रथम परंपरा आणि आपल्या या संस्कृतीमध्ये आहे। यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन जर बघितलं, पूर्वीच्या काळात वीज काही नव्हती, त्यामुळे दिवे हेच प्रकाशाचे मुख्य साधन होते। वर्षभर वापरलेल्या दिव्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी दीप अमावस्या साजरी केली जाते। त्यामुळे श्रावण महिन्यातील धार्मिक कर्मासाठी दिवे व्यवस्थित तयार राहत असतात। आता दीप अमावस्येला काय काय करावे? सकाळी स्नान करून घरातील सर्व दिवे स्वच्छ करावेत। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा ह्या सगळ्या गोष्टी अर्पण कराव्या। फुलं अर्पण करावी, तुळस अर्पण करावी। तूप किंवा तेलाचा एक दिवा लावून लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची पूजा करावी। घरातील प्रत्येक खोलीमध्ये एक दिवा लावायचा। एक सकारात्मकता आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी ती निर्माण होते प्रत्येक ठिकाणी दिवा लावल्यावर। या दिवशी संध्याकाळी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। दीप अमावस्याचे काही आध्यात्मिक महत्त्व आहे ते समजून घेऊया। अमावस्या म्हणजे अंधाराचे प्रतीक, तर दिवा म्हणजे एक प्रकाशाचे प्रतीक आहे। त्यामुळे दीप अमावस्या आपल्याला एक संदेश देते की जीवनातील अज्ञान, नकारात्मकता आणि भीती दूर करून ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा एक प्रकाश आपल्या जीवनात आणावा। मित्रांनो, दीप अमावस्या ही फक्त एक धार्मिक परंपरा नसून एक कृतज्ञता, सकारात्मकता आणि प्रकाशाचा एक उत्सव आहे। अशी ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ खाली लाईक बटन आहे, त्याला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आपल्या धार्मिक विधीची संपूर्ण माहिती सर्वांना झाली पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ जो काही आहे तो सर्वांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू। पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू।